सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुमची थांबलेली कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. कटुपणाऐवजी गोड बोलून देखील तुम्ही तुमची कामं पूर्ण करून घेऊ शकता, हे लक्षात ठेवा. तुम्ही जी काही कला शिकून घेतली असेल तर ती भविष्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देऊन जाणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला जोडीदाराची मदत मिळेल. मुलांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. प्रियजनांच्या भेटीमुळे मात्र तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीसाठी दिवस हा आनंदाचा आणि समाधानानं भरलेला आहे. तुम्ही जर राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करताना दिसतील. नवीन डीलमुळे तुमच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. मुलांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारतीये. गुंतवणुकीचा तुम्ही विचार करा. रात्री असे काही लोक तुम्हाला भेटतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल, परंतु तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाहीये. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. तुम्हाला त्यामुळे आज फार सावध राहावं लागेल. दिवसभर तुम्ही व्यस्त राहाल. प्रत्येक कामामध्ये नशीब तुमची साथ देणार असेल तरी कामावरती मात्र फोकस ठेवा. मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवल्यानं तुमचा आनंद गगनात मावणार नाही. संध्याकाळी थांबलेलं तुमचं काम पुन्हा एकदा सुरू होईल. कुटुंबासोबत तुम्ही संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 55% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. तुमचा मान सन्मान वाढणार असून करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. एखादी सकारात्मक बातमी मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न होईल. पावसाचा योग असून त्यातून तुम्हाला काही सुखद अनुभव येतील. मुलांसंदर्भात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. संध्याकाळी मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये जर असाल तर तुम्हाला शुभ योग आहेत. एखादी स्पर्धा परीक्षा जर तुम्ही दिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. तुमची हुशारी आणि कामाचा वेग पाहता विरोधक तुमच्या कामामध्ये फार अडथळा आणणार नाहीत. दिवसभर धावपळ झाल्यानं तुमचा थकवा आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. नोकरी व्यवसायातील प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. मुलांकडनं अशी काही कामगिरी घडेल की सगळीकडे त्यांचं कौतुक होईल. दुपारनंतर कुठलाही कायदेशीर वाद आणि खटला यामध्ये निकाल हा तुमच्या बाजूने लागेल. चांगल्या कामासाठी आज समाजामध्ये तुम्ही खर्च कराल आणि दानधर्म केल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या
सुटणार आहेत. मोठी रक्कम तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गुंतवणूक करा. विरोधक आज काहीही करणार नाहीत, त्यामुळे तुमचं कुठलंही काम हे निर्विघ्नपणे पार पडेल. लव्ह लाईफमध्ये नातं हे अधिक दृढ होईल. प्रवासाचं नियोजन केलं असेल तरी प्रवास स्थगित होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाही आहे. तब्येतीची तुम्ही खास काळजी घ्या. काही आजार डोकं वर काढत असतील तर त्वरित तपासणी करून घेणं उत्तम आहे. आजारपणामध्ये तुमची धावपळ होणार आहे. दरम्यान ताणतणाव कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नोकरी आणि व्यवसायामध्ये काम वाढतंय तेव्हा नियोजन आणि व्यवस्थापनावरती जास्त भर द्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण विरोधक तुमची प्रशंसा करताना तुम्हाला दिसतील. सरकारी कार्यालय किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असणारी ओळख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची एक संधी तुम्हाला मिळेल. दानधर्म तुम्ही करणार असून तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन गोष्टींचा समावेश तुम्ही करणार आहात, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. ऑफिसमध्ये सहकारी चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करतील, तसेच तुमचा मान सन्मान देखील वाढेल. कोणतंही भांडण किंवा वादामध्ये तुम्ही पडू नका. तुमच्या घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांची देखील तुम्ही खास काळजी घ्याल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाही आहे. निरर्थक वाद किंवा शत्रुत्व वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या निर्णयातील चुका यामुळे तुम्हाला नुकसान होण्याची देखील दाट शक्यता आहे. एखादी वाईट बातमी ऐकून तुम्ही अचानक प्रवासाला जाल. विनाकारण वाद आणि चिडचिड तुम्ही टाळा. शक्यतो ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमची तब्येत बिघडू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाही आहे. तुम्ही मुलींची जास्त काळजी करणार आहात. मुलांचं काम तुम्ही वेळेवर कराल. सासरच्या नातेवाईकांसोबत आर्थिक व्यवहार तुम्ही शक्यतो टाळा. धार्मिक कार्यामध्ये खर्च जास्त होईल. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद तुमचा कमी होईल आणि तुमचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही प्रवास करत असाल तर सावध राहा, कारण चोरीची शक्यता आहे. तुमच्या कामाचा वेग देखील आज थोडासा कमी राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.